सर मधमाशांचं काम सगळ्यात जास्त कुठल्या सीझन मध्ये चालतं किंवा फेवरेबल कुठला सीझन आहे त्यांना? सो साधारण फेब्रुवारीपासून मार्च एप्रिल मे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हा भारतातला मोठा हनी फ्लो सीझन आहे. याच्यामध्ये मधमाशा भरपूर काम करतात. याच्यामध्ये जो चांगला बीकीपर आहे तो काय करतो, ह्या महिन्यांमध्ये सुद्धा वेगवेगळी झाडं फुलतात. जशी आता जांभळाचं झाड आपण आणलेलं इथे जांभळाचं झाड आहे. ही लोकल मायग्रेशन जर तुम्ही केलीत, कोणीतरी जांभळा लावलाय, कोणीतरी शेवगा लावलाय, तिथे जाऊन पेट्या ठेवणं, तर तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतात. सो हा हनी फ्लो सीझन एकदम मोठा आणि सुंदर फुलं असतात याच्यामध्ये. त्याच्यात एकदम परफॉर्मन्स चांगला असतो. पण जसं आपण पावसाळ्याजवळ यायला लागतो, साधारण 15 मे नंतर काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. कारण काय आहे, फुलं कमी होणार आहेत. पाऊस पडला की मधमाशा बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे त्यांची आतल्यात उपासमार होणार नाही याची जबाबदारी ही आपली असते. म्हणून मग 15 मे नंतर काय काळजी घ्यायची? पहिली गोष्ट तर 15 ते 20 मे नंतर डिव्हिजन घ्यायची नाही. म्हणजे एका पेटीच्या 2 पेट्या करायच्या नाहीत. जेव्हा आपण 2 पेट्या करतो तेव्हा त्यांना खायला खूप लागतं, कारण नवीन सगळं बांधायचं असतं. म्हणून मग पावसाळ्याच्या जवळ आलं डिव्हिजन घ्यायची नाही. दुसरा, जसा पहिला दुसरा पाऊस पडून गेलाय की आता प्रॉपर पाऊस पडणार आहे सुरुवात, तेव्हा ही जी पेटी आहे याला कंप्लीट इकडनं आणि असं मोठं प्लॅस्टिकचं शीट लावायचं, ते पूर्ण सराउंडिंगने बांधून घ्यायचं सगळं. त्याच्यानंतर ही पेटी हे मी पुढनं असं जर दाबलं तर ती तिरकी होईल, त्याचं तोंड खाली जाईल, तशी थोडी तिरकी करून ठेवायची, जेणेकरून जर चुकून सुद्धा पाणी आत गेलं तर ते ओघळून बाहेर यायला पाहिजे. तिसरं म्हणजे हे मी आता उघडतो, हा बघा, हा इनर बोर्ड आहे, ज्याच्यावर तुम्ही 1 वाटी साखर, शुगर सिरप, मध हे नेक्टरसाठी द्यायचं आणि 1 वाटीत पोलन किंवा हरभऱ्याची डाळ चुरा करून त्याच्यात पण थोडं मध टाकून ही 2 वाट्या अशा इथे ठेवायच्या आणि थोडंसं शुगर सिरप घेऊन 1-2 थेंब यातनं आत टाकायचे. म्हणजे त्यांना कळतं की वरती खाणं ठेवलेलं आहे. मग त्या ह्या एंट्रीमधनं बाहेर येतात आणि इथे खाऊन परत आत जातात. पावसाळ्यात पण व्यवस्थित त्यांना खायला मिळतं त्याच्यामुळे. तिसरी गोष्ट, पावसाळ्यात काय करायचं तर एखादी जर कॉलनी तुमची वीक असेल, म्हणजे ह्या कॉलनीमध्ये आता 8 पोळी आहेत आणि 8 पोळ्यांवर माशा आहेत. पण काही काही वेळेला पावसाळ्यामध्ये काय होतं, माशांची संख्या आपोआप कमी व्हायला लागते, कारण राणी एग लेइंग बंद करते कधी कधी. कारण तिला माहिती असतं आता बाहेर खायला काही नाही आहे, त्यामुळे एग जास्त देऊन उपयोग नाही, पॉप्युलेशन वाढून उपयोग नाही, म्हणून ती एग लेइंग बंद करते. त्यावेळेला आपण काय करायचं तर पोलन हे जास्तीत जास्त ठेवलं तर ते एग लेइंग व्यवस्थित त्यांचं चालू राहतं. दुसरं म्हणजे हा जो बोर्ड आहे याला लँडिंग बोर्ड म्हणतात. हा कोरडा ठेवणं गरजेचं असतं, याच्यावर पाणी साठून द्यायचं नाही. का तर बाहेरनं माशी आली आणि ती ओल्या लँडिंग बोर्डवर लँड झाली तर तिला चालताच येत नाही, मग तिचे पाय एकदम वीक होऊन जातात, ती आत जाऊ शकत नाही. तर अशा दृष्टीने मेन काय तर ह्याच्या आतमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, मधमाशांची आतल्यात उपासमार नाही झाली पाहिजे. ह्या 2 गोष्टी पावसाळ्यात बघणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं म्हणजे पावसाळ्यामध्ये मेणकिडा लागतो, ज्याला वॅक्स मॉथ म्हणतात. पॉप्युलेशन कमी आहे आणि उरलेली पोळी तशीच आत ठेवलेली आहेत, तर वॅक्स मॉथ येऊन त्याच्यावर मेणकिडा येऊन अंडी घालतो आणि मग ती जी अंडी आहेत त्याच्या आळ्यात रूपांतर होतं आणि त्या आळ्या हे तुमची अख्खी कॉलनी हुसकावून लावतात तिथनं. हां, म्हणजे पावसाळ्यामध्ये वॅक्स मॉथ हा मोठा शत्रू आहे आपला. तर एवढी जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली, खाणं पिणं दिलं, पेटी कोरड्या जागेत नेली किंवा कमी पावसाच्या जागी नेली. आता पावसाळ्यामध्ये झाडाखाली ठेवायच्या ऐवजी तुम्ही एखाद्या शेडमध्ये त्यांना ठेवलं तर त्यात टिकायची शक्यता खूप जास्त आहे. स्पेशली सातेरी माशी काय आहे, ही आपली नेटिव्ह देशी माशी आहे. ती काय करते, तिला जर आवडलं नाही तर ती तुमची पेटी सोडून दुसरीकडे घर बघते, जिथे कमी पाऊस आहे, जिथे खायला प्यायला व्यवस्थित आहे आणि जिथे फ्लोरा बाजूला आहे, असं ते घर बघणार. आणि मग पावसाळा झाला आणि तुम्ही पेटी जर अशीच ठेवली असेल तर त्या परत या पेटीत येऊन बसतात. पण पावसाळ्यामध्ये मेन मी म्हटलं तसं काळजी घेणं म्हणजे ओले होणार नाही आणि खायला प्यायला व्यवस्थित मिळेल त्यांना, क्लेनलीनेस राहील आतमध्ये, एक्स्ट्रा पोळी ठेवायची नाही. हे झालं पावसाळ्याचं. तसाच दुसरा सीझन लक्ष द्यायचा म्हणजे झाला हिवाळ्याचा. हिवाळ्यामध्ये पेटीला ऊब निर्माण करायची सगळी आजूबाजूला. त्याच्यानंतर इथे क्वीन गेट एक असतं, ते क्वीन गेट लावून टाकायचं, जेणेकरून गार वारा आत जाणार नाही. आणि इथे सुद्धा हिवाळ्यात सुद्धा त्यांना खायला देणं हे गरजेचं आहे, कारण हिवाळ्यामध्ये सुद्धा फुलं ही कमी असतात. हिवाळ्यामध्ये फक्त हेच आहे की प्लास्टिक लावायची गरज नाही, कारण पाण्याचा तेवढा त्रास त्यांना होत नाही.
आणि सर बऱ्याचदा आपण असं बघतो की पाण्याच्या ठिकाणी म्हणजे तिथे सांडपाणी वगैरे असेल तिथे मधमाशांची थोडी गर्दी होते हो. तर त्या पाण्याच्या शोधात तिथे येतात हा का? एक फक्त त्यात करेक्ट असं काही सांडपाण्यावर नाही जात त्या ओके. त्या कुठे जातात तुमच्या शेतात नळ आहे एखादा हा तर तिथे जे खाली पाणी साठलेलं आहे म्हणजे त्यांना पण प्युरिफाईड प्यायला वॉटर हा, आवडतं का? हा मधमाशांना वास अजिबात कुठलाही घाणं आवडत नाही सांडपाण्यावर त्या युजली जातच नाहीत तर तुम्ही काय करू शकता तुम्ही एखाद्या ताटलीमध्ये पाणी घेऊन ताटलीत घ्यायचं भांड्यात नाही ताटलीत घ्यायचं त्याच्यात ही अशी वाळलेली पानं जर त्याच्यात टाकली तर त्याच्यावर बसून पाणी पिऊ शकतो ओके. हा आणि काय 10 पेट्यांना 1 वाटी पाणी पुरतं मधमाशांना ओके. त्यांना काय खूप पाणी लागतं अशातला प्रकार नाही